कोंडाईबारी घाटात धुकं, मुसळधार पाऊस आणि भीषण अपघात. कंटेनरची ट्रकला जोरदार धडक, चालकाचे दोन्ही पाय केबिनमध्ये अडकले. धुक्याच्या चादरीत हरवला घाट, महामार्गावर वाहतूक कोंडी, वाहतूक सुरक्षा मदत केंद्र, पोलिसांच्या तत्परतेने चालकाची सुखरूप सुटका. धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील कोंडाईबारी घाटात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि दाट धुक्यामुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशाच प्रतिकूल परिस्थितीत दैवेलवून विसरवाडीच्या दिशेने येणाऱ्या NL01 RF 7400 क्रमांकाच्या कंटेनरचा भीषण अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार घाटातील उतारावर दाट धुक्यामुळे आणि सतत कोसळणाऱ्या पावसामुळे चालकाला वाहनावरील नियंत्रण राखणे कठीण झाले. यामुळे समोरून जात असलेल्या ट्रकला कंटेनरने मागील बाजूस जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कंटेनरचा पुढील केबिन पूर्णपणे चिरडला गेला. अपघातात कंटेनर चालक आदिल हाफिज वय 21 राजस्थान दोन्ही पाय केबिनमध्ये अडकलेत. काही काळ तो केबिनमध्येच अडकून पडला होता. दरम्यान धडक बसलेला ट्रक घटनास्थळावरून निघून गेल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर कंटेनर महामार्गाच्या मधोमध अडकल्याने काही काळ वाहतुकीची मोठी कोंडी झाली. घटनेची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक सुरक्षा मदत केंद्र अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण कोळी, मुकेश हिरे, विजय बोरसे यांनी तात्काळ घटनास्थळी येत युद्ध पातळीवर मदत कार्य राबवून महामार्गावरील वाहन चालकांच्या मदतीने कंटेनरमध्ये अडकलेल्या चालकाची सुखरूप सुटका करण्यात आली. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला असून कंटेनरच्या पुढील केबिनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यानंतर अपघातग्रस्त वाहन बाजूला करून काही वेळातच महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. सध्या कोंडाईबारी घाट परिसरात मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाली आहे. त्यामुळे वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून सुरक्षित अंतर राखत वाहन चालवावे असे आवाहन प्रशासन आणि महामार्ग वाहतूक सुरक्षा यंत्रणेने केले आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, कोंडाईबारी.